जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शूजची ॲड तयार करणार आहे, ॲडचं पोस्टर तयार करणार आहे। म्हणजे बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला ॲडची किंवा आमच्या कंपनीसाठी तुम्ही ॲड एक पोस्टर तयार करा, तर तेच पोस्टर आपण आज तयार करणार आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची ॲड तयार करू शकता, असं नाही की तुम्ही शूजची करा। मी एका शूजची ॲड तयार केली आहे, तुम्ही दुसरं पण करू शकता, पण कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण आता सर्वात अगोदर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करूया। तर हेवाला आपण रेडवाला पिक्सेल लॅब यूज करणार आहे। याची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल आणि त्याचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि कसं डाउनलोड करायचं आहे ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता सर्वात अगोदर इथे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे, इमेज साईजवरती क्लिक करून कस्टमवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर यूट्यूब थंबनेल नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं। त्याने आपली यूट्यूब थंबनेल नावाची म्हणजे एक साईज तयार होईल 9:16 ओके। तर आपण डिलीट केली आहे टेक्स्टची लेअर। इथे कलरमध्ये यायचं बॅकग्राऊंड कलरमध्ये ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा ओके। त्यानंतर इथे आता इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही कोणत्या पण ब्रँडची ॲड करणार आहे त्याची इथे पिक ॲड करून घ्यायचे, बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेली। तर बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं आहे त्यावरती पण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल। तर मी हे शूज ॲड केलेला आहे इथे, त्याला मी क्रॉप करून घेते। प्रॉपर अशा प्रकारे तुम्ही एकच शूज ठेवायचा, क्रॉप करून घ्यायचं। तर इथे थोडंसं वरच्या शूजची पण इथे लेअर आलेली आहे। तर इथे तुम्ही इरेझरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून साईज वाढवून घ्यायची थोडीशी, अशा प्रकारे तुम्ही इथून जो शूज आहे वरचा तो इथून इरेज करून टाकायचा ओके। तर इरेज झालेला आहे, वरचा आपण क्रॉप केलेला आहे ऑलरेडी। तर अशा प्रकारे इथे इरेज झालेला आहे। त्यानंतर याला बरोबर सेंटरला घ्यायचं आहे ओके। तर सेंटरवरती आलेला आहे ओके। तर लेअर लॉक करायची, याला कॉपी करायचं आणि या शूजला अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची ओके। त्यानंतर अशा प्रकारे इथे थोडंसं रोटेट करायचं आहे आणि इथे याला बॅकग्राऊंडला घेऊन घ्यायचं आहे ओके। नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर याचा जो कलर आहे तो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे। इथे सॅच्युरेशन कमी करून टाकायची। इथे कलर फिल्टरवरती आल्यानंतर तुम्ही सॅच्युरेशन कमी करू शकता, ब्राईटनेस थोडीशी कमी करायची, कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे ओके। त्यानंतर ऑपिसिटी यायची, ऑपिसिटी कमी करायची, ऑपिसिटी तुम्ही 50च्या खाली ठेवू शकता कितीपर्यंत ओके। तर मी इथे 40वरती ठेवलेली आहे आणि याला पण सेंटरवरती घ्यायचं आणि लेअर लॉक करून टाकायचे ओके। तर इथे टेक्स्टवरती यायचं, टेक्स्टवरती इथे आता एक कॅम्पस कंपनीचा शूज आहे, तर मी इथे कॅम्पस लिहिते ओके। तर इथे कॅम्पस लिहिलेला मी नाही, इथे फोंटवरती यायचं आहे। फोंटवरती आल्यानंतर तुम्हाला इथेच एक फोंट मिळेल, मीम फोंट। तर या फोंटवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर याची साईज जी आहे ते वाढवून घ्यायची काही अशा प्रकारे ओके। तर याला पण सेंटरला ठेवायचं आहे। इथे तुम्ही ग्रेड ॲड करून कुठे सेंटरला येते की टेक्स्ट ते बघू शकता। त्यानंतर इथे रिलेटिव्ह पोझिशनवरून पण तुम्ही बघू शकता की आपलं टेक्स्ट सेंटरला आहे की नाही ओके। तर याला दोन्ही लेअरच्या मधोमध घ्यायचे, लेअरला लॉक करायचं आहे, ग्रिड काढून टाकायची। त्यानंतर ऑपिसिटी याची कमी करायची, ऑपिसिटी 10पर्यंत ठेवली तरी चालेल ओके। तर यानंतर आपली ऑपिसिटी झालेली आहे। आता इथे तुम्ही टेक्स्ट ॲड करायचं आहे, म्हणजे जे कॅम्पस कंपनीचं आहे पण आपला शूज कोणता आहे तर ते इथे फिटनेस नावाचं आहे, पण मी इथे कॅम्पसच लिहिते कारण ते टेक्स्ट इथे ॲड होणार नाही आहे बरोबर ओके। तर इथे डॉट द्यायचं आहे, एमच्या नंतर अर्धच टेक्स्ट लिहायचं आहे। त्यानंतर ॲड इथे फोंटवरती क्लिक करायचं आहे, खाली यायचं आहे, बघू शकता इथे खाली भरपूर सारे फोंट्स दिलेले आहे। तर यामधलाच एक कोणता पण सिलेक्ट करायचा आहे, मी सांगतो तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा आहे ते होते। खाली यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथे ऑक्टॅन्यू ब्लॅक
इटॅलिक असा फॉन्ट दिसेल, तर याला सिलेक्ट करायचं, टेक्स्टची साईज वाढवून घ्यायची, त्यानंतर इथे ॲड करायचं. असं काही नाही, हे फॉन्ट यूज करायचा. तुम्हाला जो फॉन्ट आवडेल तो फॉन्ट तुम्ही इथे यूज करू शकता. मी दुसरा फॉन्ट बघतो, या फॉन्ट इथे खास वाटत नाही आहे छान. तर मित्रांनो, आपण ह्याच फॉन्ट सिलेक्ट करू. इथे कलरवरती यायचं आहे आणि यावाला कलर ॲड करायचा आहे, जो शूजचा कलर आहे. तर इथे तुम्ही अशा प्रकारे कलर पिक करू शकता. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं, कलर आलेला आहे, चा कलर सॅच्युरेशन वाढवून घ्यायची. ओके, तर बघू शकता इथे या लेअर आपली तयार झालेली आहे. याला कॉपी करायचं आहे आणि इथे राहिलेलं टेक्स्ट ॲड करायचं आहे. ओके, हे ॲड झाल्यानंतर इथे शूजच्या मागेपर्यंत यायचं आहे, त्याला इथं कलर याचा व्हाईट करून घ्यायचा आहे. ओके, वाईट झाल्यानंतर लेअरवरती क्लिक करून शूजच्या खाली देऊन घ्यायचे लेअर आणि प्रॉपर ॲडजस्ट करायचे. टेक्स्ट ओळख होईल अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे लेअर. ओके, तर हे झालेलं आहे. आता ते कॅम्प आणि पस असे 2 लेअर्स आणि प्लस आपल्या शूजच्या लेअरवरती क्लिक करायचं. इथे डिलीटच्या नंतरचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, इथेवरती क्लिक करायचं. पोझिशनवरती क्लिक करून याला ग्रिड ऑन करून सेंटरवरती ठेवायचं. ओके, तर झालेलं आहे. शूजवरती परत क्लिक करायचं, शूज लेअरला ग्रिड ऑफ करून टाकायची आणि तुम्हाला शॅडो नावाचा ऑप्शन दिसेल, शॅडोवरती क्लिक करायचं आहे. ब्लर रेडियस तुम्ही 10पर्यंतच ठेवायचे. ऑफसेट वायला 9पर्यंत ठेवायचं. ऑफसेट एक्सला 10पर्यंत ठेवायचं आणि इथे शॅडोची जे हे इंटेन्सिटी ती कमी करायची. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इंटेन्सिटी कमी करायचा आहे. जो डॉट आहे खालचा, इथून तुम्ही ऑप्टिसिटी कमी करू शकता शॉर्टेजची. ओके, तर बघू शकता खाली एकदम असा प्रॉपर असा एक लुक आलेला आहे. तर आता शूज इथे काही खास वाटत नाही, तर कलर फिल्टरवरती सॅच्युरेशन वाढवायची. बघू शकता आता शूजला एकदम खतरनाक लुक आलेला आहे. तर ओके, तर आता इथे काय करायचं आहे, आपला कॅम्पसचा जो लोगो आहे कंपनीचा तो इथे ॲड करायचा आहे. तर मी लोगो इथे घेऊन घेतो. ओके, तर लोगो आलेला आहे. इथे त्याची रिलेटिव्ह साईज कमी करायची आणि या साईडला या कोपऱ्यात घेऊन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर हे पण लेअर लॉक करून घ्यायचं. ओके, तर हे झालेलं आहे. आता इथे तुम्हाला इथे आपलं जे लाईनिंग तयार करायचं आहे, तर इथे लाईनिंग तयार करण्यासाठी तुम्हाला इथे ब्रिझर नावाचा ऑप्शन दिसेल. तर इथे ब्रिझरवरती क्लिक करून त्याचा कलर सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता की अशा प्रकारचे लाईन तयार झाली. तर तुम्ही इथे अशा प्रकारे क्लिक करून लाईन तयार करू शकता. इथून तुम्ही कट पण करू शकता. कट चुकून जर दुसरीकडे टाईप झालं असेल तर ओके, तर इथून तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे. आणि या ऑप्शनवरून तुम्ही आपले जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. म्हणजे कुठे पॉईंट यायला हवा, आपला कर्व कशी यायला हवी, अशा प्रकारे तुम्ही करू शकता एडिट. बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही याची कर्व जी आहे ती एडिट करू शकताय. ओके, तर तुम्ही अशाच प्रकारे इथे पॉईंट द्यायचे अगोदर, त्यानंतर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून या पॉईंटला एकदम कर्व शेप द्यायचे. ओके, तर डन. काही अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. तर इथे रिलेटिव्ह साईजवरती 100 करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर शूजच्या लेअरच्या खाली घ्यायचं. ओके, तर त्यानंतर याला लॉक करून टाकायचं.
तर मी इथे प्रॉपर केली नाही, आता घाईमध्ये केलेलं आहे, म्हणजे आपलं ट्युटोरियल जास्त मोठं होऊ शकते. तर शेप ॲड करायची आहे. शेपचा जो कलर आहे तो ब्लू घ्यायचा आहे. त्यानंतर याची रिलेटिव्ह साईज जी आहे ती 100पर्यंत करायची आणि थोडीशी वाढून घ्यायची, म्हणजे जर कोपऱ्यापर्यंत आलेली पाहिजे. रिलेटिव्ह पोझिशनवरती सेंटरवरती घेऊन घ्यायची. ऑपिसिटी थोडीशी कमी करायची, म्हणजे तुम्ही 5 ते 10च्या दरम्यान ठेवू शकता. एकदम खतरनाक लुक येऊन जात असतो. तर बघू शकता की अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे मित्रांनो. तर आता हे सेव्ह करण्यासाठी आपले 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि या जो आपला इथे तयार झालेला आहे पोस्टर, याला तुम्ही लाईटरूममध्ये जाऊन एक इफेक्ट लावायचा आहे. तो इफेक्ट आपल्या व्हिडिओ आलेला आहे त्यावरती, त्या व्हिडिओची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.